परमेश्वराची इच्छा प्रकट करताना बायबलचे वचन सांगते की जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असा. काय आम्ही ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, बऱ्याच वेळा आपण पाहतो की कोणी एक व्यक्ती दुसऱ्या कोणाची तरी ओळख करून देत असते. त्याच वेळेस व्यक्तीचे सामाजिक स्थान, इतरांसाठी ती व्यक्ती कशी सहाय्य करणारी ठरली वगैरे गोष्टी आपणास दिसून येतात. पण काय आम्ही कधी आत्मिक गोष्टी जाणून एखाद्या विषयीचा ठसा आमच्यावर पाडून घेतो? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की पौलाने कशा प्रकारे इफिस येथील मंडळीला प्रस्तावना लिहिली. तर मग करायची ना आजच्या अध्ययनाची सुरुवात? श्रोत्यांनो, आज आम्ही इफिसकरास पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात मंडळीला शरीर म्हणून सादर करण्यात आले आहे. इफिसकरास पत्र या पुस्तकाची सुरुवात मंडळीच्या व्यक्त अशा स्वर्गीय पाचारण्याच्या सिद्धांतापासून होते. या सिद्धांताचा अभ्यास करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहूया. पहिला अध्याय पहिली 2 वचने सांगतात. इफिसकरास पत्र पहिला अध्याय 1 आणि 2 वचने. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूमधील विश्वास ठेवणारे यास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. पौलाने त्याच्या पत्रांना जी प्रस्तावना दिली त्या सर्व प्रस्तावनांमध्ये ही सर्वात लहान असलेली प्रस्तावना आहे. ती लहान किंवा संक्षिप्त आहे, कारण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे पत्र जरी इफिस येथील मंडळीला पाठवलेले होते तरी ते सर्व मंडळांकरिता आहे. कलसेकरास पत्र यामध्ये जेथे पौल म्हणतो की लवादिकियाच्या मंडळीला लिहिलेले पत्र वाचा, तेथे तो खरे तर इफिसकरास पत्र याचा संदर्भ देत आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर त्या काळातल्या मंडळांसाठी हे एक पत्र होते जे त्यांनी आपसात फिरवून वाचायचे होते. पौलाने खास स्थानिक मंडळीला हे पत्र लिहिले नव्हते, तर सर्वसाधारण मंडळीला उद्देशून, म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या अदृश्य शरीराला उद्देशून हे पत्र लिहिले. आपण वाचले की पौल स्वतःला ख्रिस्त येशूचा प्रेषित असे म्हणतो. लक्षात घ्या की ख्रिस्त हे येशूचे पद आहे, म्हणजे तो जो आहे ते दर्शविणारा ख्रिस्त हा शब्द आहे. तो ख्रिस्त म्हणजे जिवंत देवाचा पुत्र आहे. येशू हे त्याचे मानवी नाव होते. पौल त्याच्याविषयी म्हणू शकला की आम्ही त्याला आता देहाद्वारे ओळखत नाही. ख्रिस्ताच्या 3 वर्षांच्या सेवेच्या काळात पौलाचा त्याच्याशी परिचय नव्हता, परंतु दमास्कस किंवा दमिश्काच्या वाटेवर त्याची गौरवी ख्रिस्ताशी भेट झाली. त्या गौरवी ख्रिस्ताला तो ओळखत होता. पौलाने नेहमीच त्याच्या पदावर भर देऊन ख्रिस्त येशू असा त्याचा उल्लेख केला. ख्रिस्त हे पद त्याने नेहमीच येशू ह्या नावाआधी वापरले. मी प्रेषित आहे असे पौल विधान करतो. आता कोणी विचारेल, प्रेषित म्हणजे काय? प्रेषित हे मंडळीतले सर्वात मोठे पद आहे. आजच्या मंडळांमध्ये कोणीही प्रेषित नाही. याचे कारण अगदी साधे आहे. ते कारण हे की कोणीही प्रेषित पदाच्या पात्रतेला पूर्ण करू शकत नाही किंवा त्या पात्रतेचे नाही. या पात्रतेच्या काही अटी होत्या. त्या अटी अशा की प्रेषितांना खुद्द येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मुखाने प्रत्यक्षरित्या कामगिरीवर जाण्याची आज्ञा दिली होती. पौलाने असे स्वतःच्या बाबतीत झाल्याचा दावा केला. गलतीकरास पत्र पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात तो म्हणाला, मनुष्यांपासून नव्हे, मनुष्याच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देव पिता यांच्याद्वारे झालेला प्रेषित पौल. तो ख्रिस्त येशूकडून ती कामगिरी मिळाल्याचा दावा करतो. याच कारणामुळे मला वाटतं की पौलाने यहुदाची जागा घेतली.
शिष्यांनी मत्तीची निवड केली, परंतु त्याला येशू ख्रिस्ताने प्रेषित केल्याचा पुरावा मला कुठे मिळत नाही. स्पष्टपणे या सर्व प्रेषितांना खुद्द प्रभू येशूद्वारे त्यांच्या कामगिरीविषयीची नेमणूक मिळाली. प्रेषितपणासाठी असलेली दुसरी अट म्हणजे प्रेषितांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिले. पौलाने ही अट देखील पुरी केली. तिसरी अट ही की प्रेषितांना विशेष प्रेरणा प्राप्त झालेली होती व तिचा उपयोग त्यांनी केला. त्यांनी पवित्र शास्त्रातील काही भाग लिहिले व पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण केले. यासाठी योहान 14वा अध्याय 26वे वचन, 16वा अध्याय आणि 13वे वचन, गलतीकरास पत्र 1 अध्याय 11 आणि 12 वचने ह्यांचा आधार आम्हाला देता येईल. चौथी गोष्ट म्हणजे प्रेषितांनी सर्वश्रेष्ठ अधिकाराचा वापर केला. याचा संदर्भ आम्हाला योहान कृष्णवर्तमान 20वा अध्याय 22 आणि 23 वचने, करिंथकरास दुसरे पत्र 10वा अध्याय 8वे वचन या वचनांमध्ये सापडतो. प्रेषितपणासाठी आवश्यक असलेली पाचवी गोष्ट म्हणजे त्यांना चमत्कार करण्यासाठी लागणाऱ्या सामर्थ्याद्वारे त्यांचा अधिकार दिसून येईल, किंवा त्यांच्या अधिकाराचे चिन्ह म्हणजे चमत्कार करण्याचे त्यांच्याजवळ असलेले सामर्थ्य होय. या गोष्टीसाठी मार्क 6वा अध्याय 13वे वचन, लूका शुभवर्तमान 9वा अध्याय पहिली 2 वचने आणि प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 43वे वचन या वचनांचा आधार आहे. आज लोकांना अशा प्रकारचे सामर्थ्य देण्यात आलेले नाही असे मला ठामपणे वाटते. हे सामर्थ्य प्रेषितपणाची निशाणे होते. योहानाने पहिल्या शतकाच्या शेवटीचे लिहिले ते आपण या संदर्भात योहानाचे दुसरे पत्र 10व्या वचनात वाचूया. हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे स्वागत करू नका. प्रेषितपणाची निशाणे म्हणजे चमत्कार करण्याची क्षमता नाही, तर योग्य सिद्धांत किंवा शिक्षण ही होते. प्रेषित होण्यासाठी आवश्यक असलेली 6वी गोष्ट म्हणजे प्रेषितांना मंडळ्या स्थापन करण्याची वैश्विक कामगिरी देण्यात आली होती. त्याचा संदर्भ करिंथकरास दुसरे पत्र 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आहे. करिंथकरास दुसरे पत्र 11वा अध्याय 28वे वचन. स्पष्ट आहे की पॉल या प्रेषितपणाच्या पात्रतेच्या 6ही अटी पूर्ण करीत होता. तो इफिसकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात म्हणतो, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल. म्हणजे पॉल त्याच्या प्रेषितपणाचे संपूर्ण श्रेय वैयक्तिक आकांक्षा किंवा मानवी इच्छा किंवा मंडळीची विनंती यांना न देता देवाच्या इच्छेला देतो. गलतीकरांना त्याने गलतीकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायातील 15 व 16 या वचनांमध्ये लिहिले, तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करावे हे बरे वाटले. तसेच तो तिमथ्याला पहिले पत्र 1 अध्याय 12 आणि 13 या वचनांमध्ये लिहितो, ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो, कारण जो मी पूर्वी निंदक, छळ करणारा व उपद्रव देणारा होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी अविश्वासामुळे न समजून ते केले, म्हणून मजवर दया झाली. पौलाने देवाच्या इच्छेचे त्याच्या प्रेषितपणासाठी सतत संदर्भ दिले. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे संदर्भ पाहू शकता. हे संदर्भ असे आहेत: करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 1 वचन, करिंथकरास दुसरे पत्र 1 अध्याय 1 वचन, कलसीकरास पत्र 1 अध्याय 1 वचन, तिमथ्याला दुसरे पत्र 1 अध्याय 1 वचन. या सर्व वचनांमध्ये पौल सांगतो की त्याचे प्रेषितपण देवाच्या इच्छेनुसार होते. पौलाकरिता देवाची इच्छा परम महत्वाची होती. लक्षात घ्या की तो एक अत्यंत बुद्धिमान, सुशिक्षित, सुसंस्कृत यहुदी होता. एका उच्च कुळातला होता. पण त्याने स्वतःविषयी कोठेही बडाही मारली नाही, तर त्याने सतत देवाला आपल्या जीवनात परमस्थान दिले. स्वतःच्या सर्व उत्तम गोष्टींचे श्रेय त्याने देवाला दिले. मला वाटतं पौलासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर तुम्ही व मी अगदीच ठेंगू आहोत. म्हणून आम्ही कितीतरी अधिक पटीने ख्रिस्तासमोर नम्र होऊन त्याला आमच्या जीवनात परमस्थान देऊन त्याच्या इच्छेने चालायला हवे. श्रोत्यानो, हे फार आवश्यक आहे आणि त्यातच आम्हाला आनंद, शांती आणि सौख्य काय असते हे जाणवते, ते आम्ही अनुभवू शकतो. प्रेषित होण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करणे आवश्यक होते त्या अटी आम्ही पाहिल्यात. आम्ही हे सुद्धा पाहिले की पॉल नेहमीच देवाच्या इच्छेवर भर देऊन म्हणतो की त्याच्या इच्छेनुसार तो म्हणजे पॉल प्रेषित झाला होता.
त्याचे प्रेषितपण मानवाच्या इच्छेने किंवा अधिकारामुळे नव्हते, तर देवाच्या इच्छेनुसार होते. तो या वचनात म्हणतो, इफिस येथील पवित्र जनांना. पवित्र जन या शब्दासाठी असलेला ग्रीक शब्द आहे हागिओस, म्हणजे पवित्र किंवा वेगळे केलेले. या शब्दाचा प्राथमिक अर्थ असा आहे की जे देवाचे आहे ते देवाच्या उपयोगाकरिता वेगळे केलेले ते. निवास मंडपातील सेवेच्या पात्रांना पवित्र पात्र म्हणत असत. याचे कारण ते फार चांगले पवित्र होते म्हणून नाही. मला वाटतं इस्रायली लोकांच्या त्या लांबच्या प्रवासामध्ये चेपलेली, ओबडधोबड झालेली अशी ती पात्रे होती. त्यांना पवित्र म्हटले जाई, कारण ती देवासाठी वापरण्यात येत होती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुटे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. पवित्र जन किंवा संत म्हणजे ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे व ज्यांचा उपयोग फक्त देवाच्या सेवेकरिता होतो ते. आज लोकांचे दोन प्रकार आहेत, एक देवासाठी पवित्र असलेले व नसलेले. परंतु असेही काही पवित्र जन आहेत ज्यांचा परमेश्वर उपयोग करीत नाही. ह्यात देवाचा नाही तर त्यांचा स्वतःचा दोष आहे. त्यांना देवाच्या उपयोगाकरिता, देवाच्या सेवेकरिता वेगळे केल्या गेलेले आहे. आणि पवित्र जनांचे वर्तन पवित्र असायला हवे, हेही खरे आहे. परंतु त्यांच्या वागण्यामुळे ते पवित्र नाही, तर देवासमोर ख्रिस्तामध्ये
त्यांचे जे स्थान आहे त्यामुळे ते पवित्र आहेत. आपण गलतीकरासपत्र याचा अभ्यास करताना पाहिले की आम्हाला ख्रिस्तावरील विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते. म्हणजे ख्रिस्तामध्ये आमचे जे स्थान आहे त्यामुळे आम्ही पवित्र जन म्हणवले जातो. आमचा उपयोग देवाकरिता व्हावा यासाठी आम्ही देवाच्या मालकीचे आहोत. आम्ही विश्वासणारे खूपदा आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही त्याचे पुत्र व कन्या आहोत, आम्ही त्याचे पवित्र जन आहोत असे म्हणून शेखे मिरवतो. त्यात आम्ही फारसे चुकत नाही. पण काय आमचे वागणे आमच्या या पाचारणास शोभेसे असते? मला एक भगिनी माहीत आहे. ती खूप प्रार्थना करते व आपण देवाचे लेकरू असल्याचा गर्व बाळगते आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याचा जणू आपल्याला अधिकार आहे असे ती समजते. आम्ही पवित्र देवाचे जर लोक आहोत, आम्ही जर ख्रिस्ताचे पावित्र्य परिधान केलेले आहे व देवाच्या सेवेसाठी पवित्र केलेले जगिक गोष्टींपासून जगापासून वेगळे केलेले लोक आहोत, तर आमचा उपयोग केवळ देवाच्या गौरवाकरिता व्हायला हवा, सांसारिक गोष्टींकरिता नव्हे. आमच्यापैकी अनेक जण ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करतात, पण त्यासोबत जगाचीही सेवा करतात. कोणाला परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी सुरेल आवाज दिला असेल तर त्या आवाजाचा उपयोग देवाच्या सेवेकरिता व्हायला हवा. सिनेमातील गाणे गाऊन लोकांच्या मनोरंजनासाठी त्या आवाजाचा उपयोग होता कामा नये, कारण आम्ही एकाच वेळेस देवाची व जगाची चाकरी करू शकत नाही. जर आम्हाला देवाच्या सेवेकरिता वेगळे केलेले आहे तर आमचे जीवन ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्ताला उंचावणारे, त्याला गौरव देणारे असावे. आमचे वेगळे केलेले ख्रिस्ती जीवन तसेच चकचकीत ख्रिस्ताचे प्रतिबिंब दाखविणारे असायला हवे. डागाळलेल्या पात्रांवरून ते प्रतिबिंब कसे दिसेल? किंवा घासलेटच्या दिव्याची काच आम्हाला सतत धुवून पुसून स्वच्छ ठेवावी लागते. तिची वात नीट कापलेली असू द्यावी लागते. त्यात पुरेसे तेल असायला हवे, तरच तो दिवा चांगला प्रकाश देतो. पण श्रोत्यानो, म्हणजे ख्रिस्ताचे पावित्र्य आम्हाला आमच्या विश्वासाद्वारे जरी परिधान करण्यात आले असले तरी आम्ही पवित्र आत्म्याच्या साह्याने आमचे जीवन पवित्र असे राखण्याचा प्रयत्न करायला हवा. पवित्र आत्म्याचे फळ आमच्या ठायी दिसून यायला हवे. पॉल जेव्हा देवाचे पवित्र जन असा आमचा उल्लेख करतो तेव्हा त्याला हा सर्व अर्थ अभिप्रेत आहे. तो इफिसेतील मंडळीला हे पत्र लिहित आहे व या शहराविषयी आपण आधीच माहिती पाहिली. जर तुम्ही विश्वासणारे असाल तर तुम्ही इफिस या शब्दाच्या ठिकाणी स्वतःच्या गावाचे नाव घालू शकाल. पुढे पॉल लिहितो, व येशू ख्रिस्तामधील विश्वास ठेवणारे यास, म्हणजे हे लोक विश्वासणारे आहेत. याचा अर्थ पवित्र जन व विश्वासणारे एकच आहेत. पवित्र जनांनी पवित्र असायला हवे व विश्वासणाऱ्यांनी विश्वासू असायला हवे. विश्वासणारा तो आहे ज्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे व पवित्र जनही तसेच आहेत. पवित्र जनही संज्ञा ख्रिस्ती व्यक्तीच्या देवाभिमुख पैलूकडे बोट दाखवते, तर विश्वासणारा हे ख्रिस्ती व्यक्तीच्या मानवाभिमुख पैलूकडे बोट दाखवते. पॉल म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. या पत्रामध्ये ही गोष्ट फार मोठ्या प्रकारे स्पष्ट करण्यात आली आहे व नंतर मी त्याचे अधिक तपशीलवार विवेचन करणार आहे. माझ्या मते नवीन करारातील सर्वात महत्त्वाचा शब्द आहे मध्ये. तारण होणे म्हणजे काय हे सांगण्याकरिता धर्मशास्त्र तज्ज्ञांनी काही भारी शब्द वापरलेले आहेत. तुम्ही तारणाची व्याख्या कशी करता? त्यासाठी शब्द आहेत खंडणी भरून केलेली सुटका, प्रायश्चित, न्यायी ठरणे, समेट, किंमत मोजणे आणि इतरांच्या वतीने ख्रिस्ताने केलेले समर्पण. हे सर्व शब्द चांगले आहेत, सुंदर आहेत, परंतु त्यातील प्रत्येक शब्द आमच्या तारणाचा फक्त एकच पैलू स्पष्ट करतो. मग तारण होणे म्हणजे नक्की काय आहे? तर तारण होणे म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये असणे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 12 आणि 13 या वचनांनुसार पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये घटकांप्रमाणे अविभक्तपणे जोडले जातो. आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या शरीरामध्ये एक केला जाते. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 17 वचनानुसार जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे असे सांगण्यात येते. आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि यापेक्षा अधिक चांगली कोणतीही गोष्ट नाही. रोमकरास पत्र 8 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यास आता दंडाज्ञा नाही. तुम्ही यामध्ये आणखी काही सुधारणा करू शकता काय? ख्रिस्तामध्ये असणे ही तारणाची फार मोठी सिद्धी आहे.
डॉक्टर लुईस पेरी चार्टर यांच्या मते नवीन करारामध्ये मध्ये हा शब्द 130 वेळा वापरण्यात आला आहे. प्रभू येशूने म्हटले, तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ही गोष्ट किती सुंदर आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत ही गोष्ट फार खोल अशी आहे, जी मी स्पष्ट करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रकारच्या एकत्वाचे एक सुंदर उदाहरण दिले आहे, जे आम्ही गलतीकारासपत्र याचा अभ्यास करताना पाहिले. पण मला वाटतं या ख्रिस्तामध्ये असण्याच्या संकल्पनेला समजावून घेण्यासाठी आम्ही त्या उदाहरणाकडे पुन्हा लक्ष देऊ शकतो. जसे झाडाचा बुंधा, त्याचे खोड व त्याच्या फांद्या यांचे नाते आहे, तसेच ख्रिस्ताचे व विश्वासणाऱ्यांचे परस्परांशी नाते आहे. फांद्यांना खोडामध्ये असणे अपरिहार्य आहे. खोडाशिवाय फांद्यांना अस्तित्व असू शकत नाही. तसेच खोडालाही फांद्या अपरिहार्यपणे असतातच. खोड स्वतःच्या जीवन रसाला फांद्याद्वारे व्यक्त करते. म्हणजे ख्रिस्त विश्वासणाऱ्यांच्याद्वारे जगतो व विश्वासणारे ख्रिस्तामध्ये जगतात. ते आपल्या जीवनासाठी ख्रिस्तापासून सामर्थ्य प्राप्त करून घेतात. आता दुसरे उदाहरण घ्या. मस्तक शरीरामध्ये आहे व शरीर मस्तकामध्ये आहे. मस्तकाचा आदेश मिळाल्याशिवाय माझे शरीर काम करू शकत नाही. मंडळी जी ख्रिस्ताचे शरीर आहे ती ख्रिस्तामध्ये आहे, मस्तकामध्ये आहे. या एका सत्याभोवती इफिस्कराच्या पत्रातील सर्व सत्ये केंद्रित झाली आहेत. या पत्राचा काळजीपूर्वक अभ्यास करा. मला स्वतःला फार वाटतं की रोमकरासपत्र, करिंथकरास लिहिलेली दोन्ही पत्रे, गलतीकारासपत्र या पत्रांसोबत इफिस्करासपत्र यालाही प्रथम स्थान दिले गेले पाहिजे. मला वाटतं की पवित्र शास्त्रातील इतर कोणत्याही उतार्यात नसेल असा चैतन्यमयी, वैयक्तिक, जिवंत असा संदेश या पत्रामध्ये देण्यात आलेला आहे. ही सर्व पत्रे महान सिद्धांताविषयक असलेली पत्रे आहेत. जेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणतो, उठ व यार्देने पलीकडे जा, तेव्हा तो ते मला म्हणत नाही, हे मला समजते. तो यहोशवाला सूचना देत आहे, परंतु तरीही हे वचन मला लागू पडते. हे इफिस्करासपत्र नवीन करारातील यहोशवाचे पुस्तक आहे व ते माझ्याशी वैयक्तिक पातळीवरून स्पष्टपणे बोलते. पॉल म्हणतो, तुम्हास कृपा व शांती असो. पौलाच्या काळात यहुदीतर लोकांमध्ये कृपा हा एक अभिवादनाचा शब्द होता. त्यासाठी असलेला ग्रीक शब्द आहे कॅरिस. जसे आपल्याकडे लोक एकमेकांना भेटल्यावर सलाम किंवा नमस्कार असे म्हणतात ना, तसे ते पौलाच्या काळात रोमी साम्राज्यात कृपा किंवा कॅरिस असे म्हणत. आजही काही प्रमाणात हा शब्द अभिवादनासाठी वापरण्यात येत आहे. ग्रीकमध्ये, अथेन्समध्ये हा शब्द आजही प्रचलित आहे. पॉल म्हणतो, तुम्हास कृपा व शांती असो. आता पौलाच्या काळात धार्मिक जगात अभिवादनासाठी शांती हा शब्दाचा उपयोग केला जाई. त्यासाठी हिब्रू शब्द आहे शालोम. आणि शालोम म्हणजे आत्मिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक शांती असणे. त्यासारखाच एरुशलेम हा शब्द आहे. एरुशलेम म्हणजे शांतीचे नगर. पौलाने त्या काळातल्या अभिवादनाचे हे दोन शब्द घेतले व त्यांना फार सुंदर अर्थ जोडून अतिशय समृद्ध असे शब्द बनवले. देवाची कृपा म्हणजे देवाचे ते सामर्थ्य ज्याद्वारे तो आमचे तारण करतो, आणि देवाची शांती अनुभवण्यापूर्वी देवाची कृपा माहीत असणे आवश्यक आहे. पॉल त्यांना याच अनुक्रमामध्ये वापरतो. कृपा व नंतर शांती. शांती अनुभवण्याआधी कृपेची गरज असते. रोमकरासपत्र 5 अध्याय 1 वचनात तो म्हणतो, यास तो आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. जोपर्यंत जग देवाच्या कृपेचा अनुभव घेत नाही तोपर्यंत जगाला कधीही शांती प्राप्त होणार नाही. गंमत म्हणजे कृपा हा शब्द आजकाल फारसा प्रचलित नाही. प्रीती व शांती हे दोन शब्द प्रचलित आहेत. पॉल पुढे म्हणतो, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून, देव जो पिता याचपासून आम्हाला कृपा व शांती प्राप्त होते. खरे तर जेव्हा आम्ही देवाची कृपा अनुभवतो व देवाच्या आत्म्याने आम्हाला नवजीवन मिळते, तेव्हा तो आमचा पिता बनतो. कृपा व शांती ही प्रभू येशू ख्रिस्तापासूनही येतात. मग पौलाने पवित्र आत्म्यापासूनही ती येतात असे का म्हटले नाही? त्याचा त्रैक्यावर विश्वास नव्हता काय? अर्थातच श्रोत्यांनो, त्याचा त्रैक्यावर विश्वास होता, परंतु पवित्र आत्मा आधीच इफिसच्या मंडळीमध्ये वस्ती करून होता. तो त्यांच्यामध्ये होता, म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात
देवाच्या उजवीकडे बसलेला आहे व त्या दोघांपासून कृपा व शांती तुम्हाला असो, असे पॉल इफिसेतील विश्वासणाऱ्यांच्या मंडळीस म्हणत आहे. आता या अभिवादनाच्या पहिल्या 2 वचनानंतर आपण आता एका महत्त्वाच्या विभागाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. या विभागात आपण पाहणार आहोत की देव जो पिता याने मंडळीची योजना बनवली. हा विभाग पहिल्या अध्यायाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे व त्याची सुरुवात एका सुंदर वचनाने होते. ते वचन वाचूया. पहिला अध्याय आणि 3रे वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्यवादित केले आहे. या वचनात काहीतरी फार महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. त्याने आम्हाला धन्यवादित केले आहे. आम्ही आपल्या ओठांनी त्याची स्तुती करतो कारण त्याने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. श्रोतांनो, आम्ही त्याला धन्यवाद देतो. ते एक प्रकारची घोषणा आहे व त्याने आम्हाला धन्यवादित किंवा आशीर्वादित केले ती त्याची कृत्य आहेत. आम्ही त्याला धन्यवाद देतो, तो आम्हाला धन्यवादित करतो. धन्यवादित या शब्दात सौख्य व आनंद असा अर्थ अभिप्रेत आहे. परमेश्वर आज आनंदी आहे कारण तुमचे तारण करण्याचा मार्ग त्याच्याजवळ आहे व तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. तो आम्हाला म्हणतो की त्याने आम्हाला आशीर्वाद दिलेच आहेत. मला यापेक्षा अधिक अद्भुत गोष्ट सुचत नाही. परमेश्वर या ठिकाणी आम्हाला नंतर मिळणाऱ्या एखाद्या गोष्टीविषयी सांगत नाही, तर तो आम्हाला जी आताच आमची होऊ शकते अशा गोष्टीविषयी सांगत आहे. श्रोतांनो, परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. इफिस येथील मंडळीचे आत्मिक प्रौढत्व उच्च दर्जाचे होते. आजचा प्रश्न. आजच्या अध्ययनानुसार प्रेषितपणासाठी किती गोष्टींची आवश्यकता असेल? ए. 6, बी. 4, सी. 5, डी. 3. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही हे विसरू नये की देवाने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आणि म्हणूनच आमचा प्रभाव किंवा आमची छाप ही आत्मिक गोष्टींद्वारेच इतरांवर पडावी. पौल आपल्या प्रस्तावनेत इफिसकरास म्हणतो, पवित्र जन. प्रियांनो, विचार करा की काय अशी आमची छाप इतरांवर पडली आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्ही जाणून घेतलेलं आहे की तुझी इच्छा काय आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जगत असताना प्रभूजी तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही सिद्ध आहोत. परंतु बापा, तुझं सहाय्य आणि तुझं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर की जेणेकरून प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थाने ती शुद्धता आमच्यामध्ये बाळगू शकू. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.